चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील पहिला घटक जो आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापन किंवा वित्त व्यवस्थापनाची ओळख, या घटकाचा अभ्यास यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला. आता इयत्ता 12वी कॉमर्सचा एक असणारा महत्त्वाचा विषय चिटणीसाची कार्यपद्धती, याच्यातील दुसरं प्रकरण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत, या घटकाला आपण आता सुरुवात करायची. आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत हे बघत असताना या ठिकाणी संस्था कोणतीही असेल, आपण अनेक व्यवसाय संघटनेचे प्रकार बघितले. एकल व्यापारी असेल, भागीदारी असेल, सहकारी संस्था असेल, कंपनी असेल, त्याच पद्धतीनं अनेक प्रकारच्या लाभनिरपेक्ष संस्था आहेत, संघटना आहेत. आणि या सगळ्या प्रकारच्या संस्था, संघटना विशिष्ट हेतूनं कार्य करत असतात. आणि या विशिष्ट हेतूनं कार्य करत असताना त्या संस्थेचा हेतू, उद्देश साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना वित्त निधीची आवश्यकता असते. आता हा निधी कोणत्या मार्गाने उभारला जातोय, या मार्गाचा अभ्यास आपण या ठिकाणी करायचा. आता हा अभ्यास करत असताना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की संस्था म्हणलं की 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये संस्था या ठिकाणी बघत असताना कंपनी, संघटन प्रकार किंवा ज्याला आपण संयुक्त स्कंद मंडळ किंवा प्रमंडळ म्हणतोय, या घटकाला डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम केलेला आहे. आणि त्यामुळं इयत्ता 12वीचा जो अभ्यासक्रम आहे चिटणीसाची कार्यपद्धती, यामध्ये फक्त कंपनी व्यवस्थापनाचाच विचार केला दिसून येतोय. आणि म्हणून आपण या ठिकाणी बोलत असताना व्यावसायिक कंपनीचा अभ्यास केला. आणि म्हणून आपण बघत असताना संस्थात्मक वित्त व्यवस्थापन स्रोत जरी प्रकरणाचं नाव असलं तरी आपण या ठिकाणी बघत असताना कंपनीच्या वित्त व्यवस्थापनाचे स्रोत. आता कंपनीचं आपण बघत असताना इयत्ता 11वी मध्ये आपण कंपनी म्हणजे काय, कंपनीचा अर्थ, कंपनीची वैशिष्ट्ये, कंपनीची स्थापना, कंपनीची संघटनात्मक रचना, कंपनीचं व्यवस्थापन इत्यादी घटकाचा सविस्तर अभ्यास केला. मग तो अभ्यास करत असताना आपण कंपनीचा अर्थ बघत असताना कंपनी ही नफ्याच्या हेतून भांडवलाला प्राधान्य देऊन चिरंतन काळ अस्तित्व असणारं आणि कंपनी कायद्याअंतर्गत नोंदलेली संस्थेला आपण कंपनी म्हणतो. मग पूर्वीचा कंपनी कायदा 1956 असेल किंवा नवीन कंपनी कायदा 2013 असेल. म्हणजे सध्या अस्तित्वात असणारा जो कंपनी कायदा आहे, या कंपनी कायद्याअंतर्गत नोंदलेल्या ज्या व्यवसाय संघटना आहेत त्यांना आपण थोडक्यात कंपनी म्हणतोय. आणि मग या कंपन्यांचं वित्त व्यवस्थापन कसं केलं जातंय, या कंपन्यांना लागणारा निधी, लागणारा वित्त कोणत्या मार्गाने उभारलं जात असतंय, याची ओळख आपण या प्रकरणात करून घेणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण या प्रकरणाचा अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला कंपनीचे निधी उभारण्याचे जे विविध मार्ग आहेत, या मार्गाचे थोडक्यात ओळख आपण या प्रकरणात करणार. आता भांडवल म्हणजे काय आपण बघितलं, संस्थेला लागणारं वित्त, पहिलं प्रकारचे आपलं वित्त व्यवस्थापन होतं ते, त्याच्यात आपण अभ्यास केला. मग त्यासाठी आज आपल्या देशात असेल, जागतिक स्तरावर असेल, अनेक प्रकारच्या कंपन्या कार्यरत आहेत. आणि मग या प्रत्येक कंपन्यांचा आपण जर बघितलं तर त्या कंपन्यांची आर्थिक ताकद ही अतिशय मोठी असलेली दिसून येते. आणि मग ही ताकद कशी प्राप्त होते, या कंपन्या आर्थिकदृष्ट्या एवढ्या आत्मनिर्भर कशा होतात, किंवा कंपन्यांना कोणकोणत्या मार्गाने व्यवसायासाठी लागणारं भांडवल उभारता येऊ शकतंय, या घटकाची ओळख आपण या ठिकाणी करून घेणार. आता ही ओळख करून घेत असताना, या घटकाचा अभ्यास करत असताना आपण सुरुवातीला थोडक्यात वित्त व्यवस्थापनाचे जे विविध स्रोत आहेत किंवा ज्याला आपण मार्ग म्हणलेला हे बघणार. आता कंपनीचं भांडवल जेव्हा विचार करतोय किंवा कुठल्याही व्यवसाय संघटनेचं भांडवलाचा जेव्हा विचार केला जातोय, त्यावेळेला हे जे भांडवल आहे हे 2 घटकात विभागलेलं असतं. एक मालकीचं भांडवल आणि दुसरं कर्जावर भांडवल. आता मालकीचं भांडवल म्हणजे काय, तर त्या व्यवसायाचा जो कोण XYZ मालक असतो, अ, ब, क मालक असेल,
या मालकानं व्यवसायात केलेली जी गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीला मालकाचं भांडवल असं म्हटलं जातं. तुमच्या व्यवसायाचा जो कोण मालक असेल, समजा व्यक्तिगत व्यवसाय संघटना असेल तर त्या संघटनेचा मालक जी व्यक्ती आहे ती भांडवल म्हणून त्याने केलेली गुंतवणूक ही मालकीची. भागीदारी संस्था असेल तर भागीदारी संस्थेचे मालक हे त्या संस्थेचे भागीदार असतात, त्यांनी केलेली गुंतवणूक हे मालकीचे भांडवल. आज आपण बघितलं, आपण कंपनीचा अभ्यास करत असताना कंपनीचे मालक कोण, कंपनी कोणाला मालकाचा दर्जा देते. गेल्या वर्षी आपण मागील 11च्या पुस्तकात कंपनीची संघटनात्मक रचना या घटकाचा अभ्यास केलेला होता आणि तो घटक जर आपल्याला थोडासा आठवत असेल तर त्याच्यात कंपनीचा मालक कोण आहे, मालक कसं होता येते, मालकाचा त्याग कसा करता येतोय ह्याचा अभ्यास आपण सभासदत्वाच्या घटकामध्ये केला होता. साधारणतः कंपनीचे मालक हे त्या कंपनीचे सभासद असतात, भागधारक असतात आणि म्हणून कंपनीच्या दृष्टीने आम्ही मालकीचे भांडवल म्हणतोय त्यावेळेला हे मालकीचे भांडवल प्रामुख्याने 2 घटकात विभागले असते, भाग भांडवल आणि प्रतिधारण. आता भाग भांडवल या शब्दातच भाग भांडवल असतात. कंपनीने भागाची विक्री करून जे भांडवल गोळा केलेलं असते त्या भांडवलाला कंपनीचं भाग भांडवल असं म्हटलं जातं. आज कुठलीही कंपनी अस्तित्वात यायची असेल तर प्रत्येक कंपनीला काही ना काही भागांची विक्री करावी लागत असते आणि या भाग विक्रीतून कंपन्या कोट्यावधी रुपयाचा निधी उभारत असतात. आपण बऱ्याच वेळेला बघतोय, आता जर बघितलं तर जी कामं शासनाला करणं अशक्य वाटतात, ज्या ठिकाणी शासनाची आर्थिक ताकद कमी पडते, अशी अनेक कामं कंपन्यांनी केलेली दिसून येतात. म्हणजे बऱ्याच वेळेला शासनापेक्षा कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली दिसून येते. आपल्याला याचं अनेक उदाहरण सांगता येतील. अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं, आपल्या देशाचा आपण म्हणतोय आपण देश इंग्रजांचा गुलाम झालेला होता, गुलामगिरीत होता. ही गुलामगिरी कशी आली तर इंग्लंडमध्ये स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेला वास्को दी गामाने भारताचा शोध लावला, समुद्रमार्गे भारतात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी असणारी जी काय राज्यव्यवस्था होती तत्कालीन त्याचा फायदा ईस्ट इंडिया कंपनीने करून घेतला आणि ईस्ट इंडिया कंपनीने आस्ते आस्ते पूर्ण देशात आपला कारभार मिळवला आणि ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा कब्जा घेतला. 1857 या विरोधात उठाव झाला आणि उठाव झाल्यानंतर आपल्या देशाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडनं ब्रिटिश राणीकडे, ब्रिटिश संसदेकडे गेला. म्हणजे एखादा देश ताब्यात घेण्याची ताकद ही कंपनीत असल्याने दिसून येते. आज सुद्धा आपण थोडंसं जागरूकतेने जर अभ्यास केला तर बऱ्याच वेळेला अनेक शासनाचं आणि या कंपन्यांचं वाद होत असले असतात. अगदी चालू सांगायचं झालं तर आज गुगल सारखी कंपनी असेल, इंस्टाग्राम सारखी कंपनी असेल, या कंपन्यांच्या बाबत शासन वाद घेत असते. म्हणजे अनेक वेळेला या कंपन्या शासनाला सुद्धा जुमानत नसलेल्या दिसतात. म्हणजे या कंपन्या आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रबळ असलेल्या दिसून येतात. आणि मग ह्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ कशा होतात तर त्याचं महत्वाचं कारण कंपनीच्या भांडवलाचा स्रोत याच्यात दिसतो. आज अनेक कंपन्यांचं वार्षिक बजेट हे बऱ्याच वेळेला आफ्रिकन देशांच्या अनेक देशांच्या बजेटपेक्षा मोठं असलेलं दिसतं. म्हणजे देशापेक्षा सुद्धा कंपनीचं वित्त व्यवस्थापन, वित्त आर्थिकदृष्ट्या कंपन्या अतिशय सक्षम असलेल्या दिसतात. आज सुद्धा आपण आपल्या देशात जर बघितलं तर बरीच कामं शासनानं करणं अपेक्षित आहेत, पण शासन आर्थिकदृष्ट्या कमी पडतंय आणि म्हणून ही कामं आज आपण कंपनीकडनं देत असतोय, कंपनीकडनं केलेली दिसून येतात. आपण उदाहरण दाखल सांगायचं झालं, आज रस्ते बांधणी ही शासनाची जरी नैतिक जबाबदारी असली तर आज अनेक रस्त्यांची कामं कंपन्यांना दिलेली आहेत. कंपन्यांनी ह्या रस्त्यांची बांधणी केलेली आहे आणि म्हणून या कंपन्या त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वापरकर्त्यांकडून टोल वसूल करत असतात. याच्यावरून आपल्याला कंपन्या आर्थिकदृष्ट्या किती प्रबळ असतात, सक्षम असतात ते दिसून.
मग या कंपनीचे प्रबळ भांडवल असतं, हे भांडवल पहिलं भांडवल सांगितलं जातं ते म्हणजे भाग भांडवल. कंपनी आपल्या अनेक छोट्या छोट्या भागांची विक्री करत असते. कंपनीचं जे भांडवल असते हे अतिशय अल्प किमतीच्या भागामध्ये विभागलेलं असतं आणि अशा भागांची विक्री करून कंपनी भांडवल गोळा करत असते, हे भाग भांडवल. आता कंपनीच्या भागभांडवलाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये प्रामुख्यानं समर्थ भाग आणि दुसरं सांगितलं जातं अग्रहक्काचे भाग. हे प्रमुख दोन प्रकार दिसले. म्हणजेच कंपन्या आपल्या भांडवल उभारण्यासाठी समर्थ भागाची विक्री करू शकते, अग्रहक्क भागाची विक्री करू शकते आणि या भाग विक्रीतून कंपनी भाग भांडवलाची उभारणी करते. म्हणून कंपनीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कंपनीचं भाग भांडवल हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातंय. हे कंपनीचं मालकीचं भांडवल असतं, कारण कंपनीच्या भागधारकाचा दर्जा हा कंपनीच्या मालकाचा दर्जा असतो. जी व्यक्ती कंपनीचं भाग खरेदी करते त्या व्यक्तीला भागधारक असं म्हटलं जात असते आणि हा भागधारक कंपनीच्या भागांची खरेदी करून कंपनीला कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देत असतात. कंपनीच्या व्यवस्थापनाची, कंपनीच्या व्यवसायाची जोखीम स्वीकारत असतात. म्हणून हा भांडवलाचा जो पहिला प्रकार आहे यालाच कंपनीचं भाग भांडवल म्हटलं जात असतं. हे कंपनीचं मालकीचं भांडवल. मग याचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार. यानंतर मालकीच्या भांडवलाचा दुसरा सांगितलं जातं तो प्रतिधारण नफा किंवा याला संचित नफा असे म्हणतात. जसजशा कंपन्या जुन्या होत जातात तसं कंपनीच्या नफ्यात वाढ होत असते आणि मग या कंपनीला मिळालेला जो नफा आहे हा सर्वच्या सर्व नफा भागधारकात न वाढता कंपन्या त्या नफ्यातून विविध निधीची निर्मिती करत असतात आणि निधीद्वारे हा नफा प्रत्येक वर्षी साठत जातो. याचं अगदी प्रमुख उदाहरण सांगायचं झालं कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार कंपनीला ज्या वेळेला नफा होतोय त्यावेळेला त्या नफ्यातून राखीव निधीसारखा निधी निर्माण करणं हे कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. आणि मग कंपन्या काय करतात, राखीव निधी बरोबरच इतर अनेक प्रकारचे निधी, कर्ज परतफेड निधी असेल, लाभांश संकलन निधी नसेल, किंमत चढ-उतार निधी असेल, घसारा निधी असेल, यासारख्या विविध निधीच्या रूपानं कंपन्या झालेल्या नफ्यातून काही हिस्सा न वाटता बाजूला काढतात आणि असा जो बाजूला काढलेला हिस्सा आहे त्यालाच कंपनीचा प्रतिधारण नफा म्हटलं जातोय. हा कंपनीचा मालकाचा मालकीचा. कारण या प्रतिधारण नफ्यातून जे निधी उपलब्ध होत असतोय या निधीवर कंपनीला कोणत्याही प्रकारचा परतावा द्यावा लागत नाहीये. या निधीमुळे कंपनीवर कुठल्या प्रकारचा बोजा निर्माण होत नाहीये किंवा या निधीसाठी कंपनीला कोणत्याही प्रकारचं भांडवल मूल्य सुद्धा द्यावं लागतं. जोपर्यंत कंपनी नवीन आहे तोपर्यंत त्याला हा निधी उपलब्ध होत नाहीये. पण जसजशी कंपन्या जुन्या होत जातात, कंपनीच्या कार्यक्षमतेत वाढ होत जाते, कंपनीच्या व्यवसायात वाढ होत जाते, तसतसं कंपनीला होणाऱ्या नफ्यातून काही नफा हा प्रत्येक वर्षी बाजूला काढला जातोय आणि हा जो बाजूला काढलेला नफा आहे या नफ्यालाच प्रतिधारण नफा म्हटलं जात असतंय. हा कंपनीच्या मालकीचे भांडवल आहे. म्हणजे कंपनीला लागणारं भांडवल उभारण्याचं हे पहिलं मालकीचं. आता कुठलाही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायासाठी जर आपण बघितलं तर मालकीचं भांडवल हे 100% उपलब्ध होत नाही. काही वेळेला 100% मालकीचे भांडवल गुंतवणूक करणं हे वित्त व्यवस्थापनाच्या दृष्टीनं धोक्याचंही ठरू शकतं किंवा अनेक अडचणीमुळं 100% मालकाचं भांडवल असतंय आणि मग मालका व्यतिरिक्त त्या व्यवसायामध्ये जे भांडवल असते त्याला कर्जाऊ भांडवल म्हटलं जात असतं. म्हणजे ते कंपनीचे मालक नाहीये, त्याला कंपनीचा मालकी हक्क मिळत नाहीये, ते कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही, पण कंपनीला लागणारा निधी मात्र पुरवलेला काम करत असतात. आणि असा जो निधी आहे
म्हणजे मालकाशिवाय कंपनीमध्ये इतरांनी जी गुंतवणूक केलेली असते त्या गुंतवणुकीलाच कर्जाऊ भांडवल असं म्हटलं जात असते. आता हे कर्जाऊ भांडवल जर बघितलं तर विविध मार्गाने उभारलेलं असतं. हे विविध मार्ग कोणते आहेत? तर कंपनी स्वतःच्या कर्जरोख्याची विक्री करू शकत असते. आपण कर्जरोखा म्हणजे काय त्याचा अर्थ विशेषाचा अभ्यास करतो. कंपनी समाजातून ठेवी सुद्धा गोळा करू शकत असते. कंपनी ठेव अधिनियमानुसार कंपन्यांना समाजातून ठेवी गोळा करायला शासनानं कायद्याने परवानगी दिलेली आहे आणि त्यानुसार कंपनी देशातून ठेव गोळा करत असते. आज बऱ्याच ठिकाणी बघितलं अनेक कंपन्या ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत आणि मग या कंपन्या देशातूनच जशा ठेवी गोळा करतात तशाच या कंपन्या विदेशातून सुद्धा ठेवी गोळा करत असतात. मग या विदेशामध्ये कंपन्या जागतिक ठेव पोहोचते असेल किंवा अमेरिकन ठेव पोहोचते असेल ज्याला आपण थोडक्यात एडीआरची विक्री केली जाते आणि याच्यातून ठेवीद्वारे कंपन्या कर्जाऊ भांडवल करतात. जसं कंपन्या ठेवी स्वीकारतात तसंच कंपन्यांना बंधपत्र विक्रीचे सुद्धा परवानगी. आता बंधपत्र हा मराठी शब्द आहे. बऱ्याच वेळेला हा प्रचलित शब्द आपल्या वापरात नाहीये पण याला असणारा इंग्रजी शब्द जो व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापरला जातो ज्याला आपण बॉन्ड म्हणले जात असतो. बॉन्डची विक्री केली जाते त्यालाच मराठीत बंधपत्र असं म्हटलं जात असतं. या बंधपत्राच्या विक्रीद्वारे सुद्धा कंपन्या लागणारा निधी मोठ्या प्रमाणात उभारला जाऊ शकत असतात गोळा करत असतात आणि म्हणून कंपनीचा कर्जाऊ भांडवल करण्याचा हा बंधपत्र असतो. त्याच पद्धतीनं आज आपल्या देशात किंवा व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या बँका कार्य करतात. खाजगी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, सहकारी बँका आहेत, आंतरराष्ट्रीय बँका आहेत, व्यापारी बँका आहेत, विकासात्मक गुंतवणूक करणाऱ्या बँका आहेत. म्हणजे या ज्या बँका आहेत या बँकांकडून सुद्धा कंपन्या कोट्यावधी रुपये कर्ज घेत असतात आणि या कर्जातून स्वतःच्या भांडवलाची गरज पूर्ण करण्याचं काम करत असतात आणि म्हणून कंपनीचं भांडवल उभारण्याचा कर्ज बँकेचं कर्ज. आता जसं बँका आहेत तशाच भांडवलाचा प्रश्न सोडवला जावा, कंपन्यांना लागणारं भांडवल उपलब्ध व्हावं या दृष्टीनं शासनानं अनेक वित्तीय संस्था सुद्धा स्थापन केल्या असतात किंवा काही वित्तीय संस्था इतर व्यवसायासाठी निर्माण झालेल्या असतात आणि मग इतर व्यवसायातून त्या संस्थांकडे मोठ्या प्रमाणात निधी येत असतोय. या निधीचा वापर सुद्धा या संस्था कंपन्यांना कर्ज देण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की अशा वित्तीय संस्था किती आहेत? उदाहरण सांगायचं आज उदाहरण सांगायचं झालं तर जीवन विमा विकणारे अनेक कंपनी, LIC साठी सर्वसाधारण विमा विकणाऱ्या अनेक कंपनी GIC अंदर. याच पद्धतीने अनेक खाजगी विमा कंपन्या सुद्धा आहेत. काही विकास संस्था सुद्धा स्थापन झाल्या त्या विशिष्ट विकासाच्या दृष्टीने कार्य करतात. त्याच पद्धतीने सांगायचं झालं युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया सारखी संस्था आहे जी युनिट विक्रीद्वारे समाजातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करत असते. नाबार्ड सारखी संस्था आहे. म्हणजे यासारख्या संस्था सुद्धा कंपन्यांना निधी पुरवण्याचं काम करत असतात आणि म्हणून या ठिकाणी आपण बघत असताना वित्तीय संस्थांची गरज या मार्गाने सुद्धा कंपन्यांना भांडवल उभारणी भांडवल संकलन होऊ शकते. नंतर सांगितलं जातं व्यापारी कर्ज. आता आपल्याला हे व्यापारी कर्ज हा नवीन मार्ग वाटत असतो पण हा नवीन नाहीये. प्रत्येक व्यावसायिक संस्था या मार्गाचा वापर करत असते. आता व्यापारी कर्ज म्हणजे काय तर व्यापारी कर्जाचा साधा सोपा अर्थ सांगितला जातो ज्या कर्जाची निर्मिती व्यापारातून होते. आता तू म्हणाल व्यापारातून कर्ज कसं निर्माण होतोय? अगदी साधं उदाहरण सांगतो. समजा आपल्याकडे पैसा नाहीये पण एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल तर आपण संबंधित विक्रेत्याकडे जातोय त्याच्याकडनं उधारीवर माल खरेदी केला. आता माल उधारीवर खरेदी केल्यामुळे आपली मालाची गरज भागली पण त्या मालाची किंमत आपल्याला देणं निर्माण होते. म्हणजे एक प्रकारे आपण मालाच्या खरेदीतून वस्तू रूपाने कर्ज गोळा करतो. आणि याचं दुसरं व्यापारी कर्जाच्या अनुषंगाने उदाहरण सांगायचं झालं आज आपल्याकडे साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात अनेक खाजगी कंपन्या किंवा कंपन्या
साखर उद्योगात आहेत. आता या कंपन्या काय करतात, शेतकऱ्याचा ऊस खरेदी करायचा आणि ऊस खरेदी केल्यानंतर या ऊसाचं बिल 14 दिवस असेल, महिना असेल, 1.5 महिना असेल, म्हणजेच विशिष्ट मुदतीनंतर शेतकऱ्याला ऊसाचे पैसे दिले जातात. म्हणजेच यांनी काय केलं, कच्चा माल उधारीवर खरेदी केला, त्याच्यावर प्रक्रिया केली, ती साखर बाजारात विकली, विक्रीतनं आलेल्या पैशातनं शेतकऱ्याचे पैसे मागवले. म्हणजे एक प्रकारे या साखर कारखान्यांनी त्यांच्या व्यवसायातून शेतकऱ्याकडे कर्ज घेतलेलं. आज अनेक व्यापारामध्ये अनेक व्यावसायिक कंपन्या उधारीवर व्यवहार करत असतात आणि उधारीवर केलेला व्यवहार हे एक प्रकारे कंपनीने घेतलेलं कर्ज असतं आणि म्हणून व्यापारी कर्ज हा सुद्धा एक भांडवल उभारणीचा मार्ग असतो. बघा आपण काय काय बघितलंय. कंपनीच्या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत बघत असताना कंपनीचे विविध जे मार्ग आहेत, आपण या प्रकरणात या घटकामध्ये या सर्वाचा सखोल अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये भाग म्हणजे काय, समहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भाग म्हणजे काय, प्रतिधारण नफा म्हणजे काय, कर्जरोखा म्हणजे काय, ठेवी म्हणजे काय, बंधपत्र म्हणजे हे आपल्या प्रकार. हे व्यवसायाचे विविध स्रोत आहेत आणि या विविध मार्गाने कंपन्या लागणारा निधी उभारत असतात. याचा अभ्यास आपण आता हे आपण इतकं पुढे सविस्तर अभ्यास करू. बऱ्याच वेळेला स्वाध्याय म्हणून म्हणा किंवा बोर्डाला परीक्षेला प्रश्नपत्रिकेतले प्रश्न म्हणून समजा आपल्याला अगदी एक चांगल्या पद्धतीचा ब्रॉड क्वेश्चन विचारला जातोय. कंपनीचे वित्त व्यवस्थापनाचे किंवा कंपनीचे वित्त उभारणीचे विविध स्रोत सांगा, कंपनीच्या भांडवल उभारण्याचे मार्ग स्पष्ट करा, असा आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जाऊ शकतोय. आणि जेव्हा असा दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातोय त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आमचा असणारा तक्ता. हा तक्ता तुम्ही लिहून काढा, एका वहीत ठेवा किंवा तुम्ही जिथं नोट्स करताय त्याच्यात घ्या किंवा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकात पान नंबर 13 वर हा तक्ता दिलेला आहे, त्याचा अभ्यास करू शकताय. आणि मग कंपनीच्या वित्त उभारणीचे स्रोत किंवा कंपनीच्या निधी उभारणीचे मार्ग हे आपल्याला सांगता येतील. एक मालकीचं भांडवल, ब कर्जाऊ भांडवल, मालकीच्या भांडवलामध्ये भाग भांडवल, प्रतिधारण नफा, पुन्हा भाग भांडवलामध्ये आपण समहक्काचे भाग, अग्रहक्काचे भाग हे मालकीच्या भांडवलात सांगू शकतोय. कर्जाऊ भांडवलामध्ये कर्जरोखा, ठेवी, बंधपत्र, बँक कर्ज, वित्तीय संस्थांची कर्ज, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, त्याच पद्धतीनं व्यापारी कर्ज, या विविध मार्गाने कंपन्या निधी वापरत असतात. जेव्हा तुम्हाला हा प्रश्न 10 मार्कासाठी दीर्घोत्तरीसाठी विचारला जातोय त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही वित्त व्यवस्थापन किंवा कंपनीचं वित्त म्हणजे काय हे थोडक्यात प्रस्तावनेत सांगणं गरजेचं आहे. प्रस्तावना झाल्यानंतर त्याच्या खाली हा तक्ता काढला तर तुमचं उत्तर प्रभावी होणार आहे. आणि पुन्हा या प्रत्येक घटकाचं एक 5-6 ओळीमध्ये जर आपण स्पष्टीकरण केलं, 1, 2, त्याच पद्धतीनं भाग भांडवल, प्रतिधारण, म्हणजे साधारणतः आपलं याचं दीर्घोत्तरच्या दृष्टीनं आपल्याला जे अपेक्षित असणारं उत्तर आहे 250 ते 300 शब्दाचं त्याचं तयारी होऊ शकते. आणि म्हणून तुम्ही स्वाध्याय म्हणून म्हणा किंवा स्वतःचा गृहपाठ म्हणून म्हणा, पुस्तकाच्या आधारे, त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या आधारे कंपनीचे वित्त व्यवस्थापनाचे विविध मार्ग सांगा, हा प्रश्नाची तयारी करू शकता. आपण फक्त आताच्या या व्हिडिओमध्ये संस्थेचे वित्त व्यवस्थापनाचे विविध स्रोतांचा थोडक्यात आढावा, थोडक्यात अभ्यास केलेला आहे.